नमस्कार, मी विशाल परदेशी। चला मंडळी, जाणून घेऊयात नेमकं घडतंय तरी काय। 4 मार्चला मनोज जरांगे पाटलांनी नांदेडला एक सभा घेतली, पण या सभेमुळे जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड पाठोपाठ आता नांदेडमध्येही जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण यामागे नेमकं काय कारण आहे? नांदेडच्या सभेमध्ये असं काय घडलं की जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल झाला? जाणून घेऊयात। मराठा आरक्षणाची पुढची रणनीती काय हे ठरवण्यासाठी 4 मार्चला मनोज जरांगे नांदेडमध्ये पोहोचले। नांदेडच्या चांदोजी मंगल कार्यालयात ही सभा होती। ही सभा रात्री 11:30 वाजता झाली। पण सभा संपली आणि जरांगे निघाले। पण आता याच सभेमुळे जरांगे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या सभेसाठी आयोजक श्याम वडजेंनी पोलिसांना निवेदन दिलं होतं, पण त्याला परवानगी नाकारण्यात आली होती। सध्या नांदेडमध्ये जमावबंदी आहे, पण या आदेशाचं उल्लंघन करून जरांगेंनी सभा घेतली, तीही रात्री 11:30 वाजता। त्याचबरोबर सभेसाठी रात्री 10 वाजल्यानंतरही लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जरांगे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल झाला। काही दिवसांपूर्वी बीडमध्येही जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता नांदेडमध्येही तक्रार दाखल झाली आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील सरकारनं दिलेल्या आरक्षणावर समाधानी नाहीयेत। ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयरे संदर्भातल्या अध्यादेशाची अंमलबजावणी यासाठी त्यांनी सरकारला 10 मार्चपर्यंत अल्टिमेटम दिला। तर एकूणच या सगळ्या घडामोडी लक्षात घेता पुढे काय घडतंय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ आपल्याला नेमका कसा वाटला ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा।